आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार सुरेश भाऊ म्हात्रे बाळा मामा यांच्या प्रचारानिमित्त ही सभा या ठिकाणी जी होत आहे, त्या सभेसाठी आवर्जून इथं उपस्थित असणारे तुमच्या आमच्या सगळ्यांचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, तसंच या महाराष्ट्राचा बुलंद आवाज संजयजी राऊत साहेब, जयंत पाटील साहेब, इथं उपस्थित असणारे आव्हाड साहेब, अशोकजी ढवळे साहेब, सुनीलजी भुसारा, खोसकर साहेब, पांडुरंगजी बरोरा, तसंच उपस्थित असणारे सर्वच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार व आपल्या या तालुक्याचे सर्व स्वाभिमानी नागरिक बंधू आणि भगिनींनो, या भूमीबद्दल आपण जेव्हा विचार करतो, या भूमीमध्ये पवित्र असा माऊली किल्ला आहे, मानस मंदिर आहे, खर्डी येथील सोनाई सीताई देवीचं मंदिर आहे, तसंच खंडोबाचं मंदिर, आणि या सगळ्यांच्या विचाराने पावन झालेली भूमी आहे. इथं येऊन आम्हा सगळ्यांना आनंद झाला. पण मी आपल्या सर्वांना विचारतो, ही जी लढाई आहे ती फक्त दोन उमेदवारांच्या मधली उमेदवारी नसून ही लढाई एक विचाराची लढाई आहे, आणि या विचाराच्या लढाईमध्ये आपल्या सर्वांना एकत्रित यावं लागेल. त्यामुळे शहापूरच्या जनतेला मी विचारतो, आपण सर्वजण एकत्रित भाजप सारखा जो विचार आहे, त्यांचे जे सर्व मित्र पक्ष आहेत, त्यांच्या विरोधात लढायला तयार आहोत का? नक्की का? अहो, आम्ही विदर्भात गेलो, कोकणात गेलो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये फिरलो, नाशिक या भागामध्ये फिरलो, पण तिथे असणारा आवाज जरा थोडा जास्त वाटतोय मला. परत एकदा मी आपल्या सर्वांना इथं विचारतो, बाळा मामांना आपल्याला खासदार बनवायचं का? ठरलंय का आपलं? आपण बाळा मामाच्या विरोधात एक फार मोठी ताकद आहे, भाजपची ताकद आहे, त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात पैसा आहे, दबाव तंत्र आहे, तरी सुद्धा आपण लढायला तयार आहोत का? अहो, तुम्ही जर बघितलं तर या लढाईमध्ये ही लढाई सामान्य लोक विरुद्ध एक बलाढ्य शक्ती आहे, आणि त्या शक्तीने कोणाचंही भलं केलं नाही. न शेतकऱ्याचं भलं केलं, न महिलांचं भलं केलं, न युवांचं भलं केलं. तसंच जर तुम्ही बघितलं तर कुठल्याही समाजाला न्याय या सरकारने दिलेला नाही. न मराठा समाजाला दिलं, न कुणबी समाजाला दिलं, न आदिवासी समाजाला दिलं, न ओबीसी समाजाला दिलं. भाजपने काय केलं तर सर्व समाजाचा फक्त वापर सत्तेत येण्यासाठी केला. या भागातले प्रश्न तुम्ही बघा, या शहरामध्ये प्यायला पाणी नाही. जर तुम्ही केंद्रामध्ये मंत्री असाल, त्या मंत्रिपदाचा फायदा हा सामान्य लोकांना झाला पाहिजे. पण या भागामध्ये जर लोकांची आम्ही चर्चा जेव्हा केली, तेव्हा आम्हाला एवढंच कळालं की जे सत्तेत नेते, त्यांचे जे कार्यकर्ते, त्यांचे जे पदाधिकारी आहेत, फक्त त्यांचा फायदा तिथं झालेला आहे. या भागामध्ये धरणं खूप आहेत, पण या भागातली लोक तहानलेली आहेत. त्यामुळे या लोकांचा विचार या सत्तेतल्या लोकांनी केला नाही. तुम्हा सगळ्यांना ते गृहीत धरतात. या भागामध्ये जो युवा वर्ग आहे, त्या युवा वर्गांची साधी प्रामाणिक अपेक्षा आहे की त्यांना कुठेतरी हाताला काम मिळालं पाहिजे. पण दुर्दैव असं, इथे असणाऱ्या ज्या कंपन्या त्या खरं काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये आल्या, पण नंतरच्या काळामध्ये हळूहळू इथलं जे प्रतिनिधित्व करणारे लोक आहेत, जे आजचे या ठिकाणचे खासदार आहेत, त्यांनी त्या कंपनीशी चर्चा करून, मांडवली करून या इथं असणाऱ्या भूमिपत्रांना संधी तिथं दिली गेली नाही. बाहेरून लोक तिथं काम करतात. मग इथं असणारे शेतकरी आणि सामान्य लोक, त्यांची मुलं मुली कुठं काम करायला जातात तर मुंबईच्या ठिकाणी काम करायला जातात, बाहेर काम करायला जातात. हा खऱ्या अर्थाने इथं असणाऱ्या लोकांवर अन्याय आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये सामान्य लोकांचा विश्वास हा भाजपला संपादित करता येत नाही, त्यांच्या मित्र पक्षाला संपादित करता येत नाही. मग त्यांनी काय केलं तर
तर कुटुंब फोडलं, पवार कुटुंब फोडलं, राष्ट्रवादी पक्ष हा चोरून नेला. चोरून काय, माझं तर म्हणणं आहे दरोडा टाकला त्या आपल्या पक्षावर, आपलं चिन्ह नेलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी महाराष्ट्राची अस्मिता टिकवण्यासाठी जो पक्ष काढला तो पक्ष सुद्धा या लोकांनी फोडला. आणि मग अशा परिस्थितीमध्ये या लेवलचं जर राजकारण ते आणत असतील तर हे महाराष्ट्राला परवडणार नाही, हे आपल्या संस्कृतीला शोभणार नाही. अहो, बाळाबाबांची जेव्हा उमेदवारी जाहीर झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या कंपन्यांवर कारवाई झाली. पण स्वाभिमान कसा असतो बघा, कंपनीवर कारवाई झाली तरी विकास आघाडीकडनं जे आपले उमेदवार आहेत बाळामामा हे घाबरलेले नाहीत, हे आज लढायला तयार आहेत. आणि ही संस्कृती आपल्या सगळ्यांची आहे. या महाराष्ट्रामध्ये जन्मलेला प्रत्येक व्यक्ती हा दिल्ली समोर कधी झुकत नाही. आपण सर्वजण स्वाभिमानी आहोत आणि अशाच उमेदवार आपल्या सर्वांसाठी आज खरं तर जरूरत आहे. मी बाळामामांना आणि इथं असणाऱ्या लोकांना विचारलं की अहो, तुमचं नाव सुरेश म्हात्रे, तुम्हाला बाळामामा का म्हणतात? लोकांनी सांगितलं की मामा हा आईचा भाऊ असतो आणि आमचे जे म्हात्रे भाऊ आहेत ते खऱ्या अर्थाने मामासारखे वागतात, आम्हाला मदत करतात. करोनाच्या काळामध्ये आम्हाला मदत केली. त्यांचे जे कुठले व्यवसाय आहेत त्या व्यवसायामध्ये बाहेरून लोक काम करत नाहीत. इथं असणारे जे भूमिपुत्र आहेत तशाच लोकांना त्यांच्या कंपनीमध्ये संधी दिली गेली आहे. आणि मला जे कळाले आतापर्यंत 3 लाख पेक्षा जास्त युवा वर्ग त्यांच्या विविध कंपनीमध्ये त्या ठिकाणी काम करतात. त्यामुळे असे प्रतिनिधित्व करणारे लोक हे आपल्या सर्वांसाठी महत्वाचे. अहो, इथं असणारे कपिल पाटील जे आपले खासदार आहेत त्यांनी इथं असणारे MIDC मध्ये एक तरी कंपनी आणली का? एक तरी कंपनी आणली का? अहो, इथं फक्त हप्ते घेतले जातात, पैसे घेतले जातात कंपनी वाल्यांकडनं. अहो, तुम्ही हप्ते घेण्यासाठी खासदार झालेला नाही, इथं असणाऱ्या युवा पिढीला काम देण्यासाठी, त्यांच्या हाताला कुठेतरी काम देण्यासाठी तुम्ही खासदार झालेला आहात. पण इथलं राजकारण फार वेगळ्या लेवलचं आहे. जे काही 10 वर्षात झालं ते आपल्याला परवडणार नाही. आणि म्हणून सांगतो, या इलेक्शन मध्ये बदल हा कुठं ना कुठेतरी झाला पाहिजे. त्यामुळे मी आपल्या सर्वांना विचारतो की बदल घडून आणण्यासाठी तुम्ही सर्वजण तयार आहात का? एकदा हात वर करून सांगा, आम्ही तयार आहोत या लढाईमध्ये लढाईसाठी. बस अशी ताकद जर बरोबर असेल तर काहीच हरकत नाही. अहो, ग्रामीण भागामध्ये रस्ते नाहीत, अहो आरोग्य सुविधा काय, आदिवासी भागामध्ये तर अशी वाईट परिस्थिती आहे. महिला जेव्हा प्रेग्नेंट असतात तेव्हा त्यांच्या घरी राहता येत नाही. शहरामध्ये जे त्यांचे नातेवाईक असतात तिथे जाऊन त्यांना राहावं लागतं. अरे मग मंत्रीपद तुमच्याकडे असेल तर तुम्हाला साधे रस्ते करता आले नाही, तुम्हाला तिथं हॉस्पिटल बांधता आले नाही, मग कसे खासदार तुम्ही? कशासाठी झाला खासदार? फक्त वसुली करण्यासाठी? अहो, इथून मागच्या बाजूने समृद्धी महामार्ग केलेला आहे. काही शेतकरी आम्हाला भेटले, त्यांनी सांगितलं अहो, महामार्ग जाहीर होण्यापूर्वीच काही लोक आमच्याकडे आले, आमच्या जमिनी विकत घेतल्या आणि नंतर महामार्ग जेव्हा जाहीर झाला 5 पट पैसे या लोकांनी घेतले. अहो, हे लोक कोण, कोणाच्या जवळचे, हे कुठेतरी आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. आणि हे सगळ्या गोष्टी केल्यामुळे आता जे कपिल पाटील उमेदवार आहेत महायुतीचे, त्यांच्याकडे भरमसाठ पैसा आहे आणि तो पैसा या इलेक्शन मध्ये ते वापरू शकतील. त्यामुळे या समोर कुठली ताकद टिकत असेल ती फक्त एक म्हणजे लोकशाहीची ताकद आहे, संविधानाची ताकद आहे. आणि तुम्ही सर्व जर एकत्रित आला तर या बलाढ्य शक्तीला तुम्ही हद्दपार करू शकता. अहो, संविधान बदलायला चालले ते, अहो संविधान बदललं, लोकशाही जर संपली त्याच्यामध्ये कोणाचं नुकसान होतं तर गरिबाचं नुकसान होतं, सर्व समाजाचं नुकसान होतं. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजप सत्तेत येणार नाही याचा प्रयत्न हा आपण सर्वांनी केला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, 4 जूनला तुम्ही सर्वजण जेव्हा टीव्ही समोर बसाल तेव्हा तुमचे लाडके उमेदवार बाळामामा हे 100% तिथं खासदार झालेले तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी दिसतील. फक्त बाळामामाच खासदार झाले असतील असं नाही, तर कमीत कमी 35 खासदार महाविकास आघाडीचे या महाराष्ट्रामध्ये
मध्ये निवडून आलेले तुम्हाला सगळ्यांना दिसतील. आणि या देशामध्ये भाजप कुठेही 200च्या पुढे जाणार नाही. आणि 200च्या पुढे ते गेले नाही तर या भारतामध्ये भाजपची सत्ता परत कधी येणार नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की या इलेक्शन मध्ये आपल्याला कुठेतरी एकत्रित यावं लागेल. हे जे केंद्रातलं सरकार आहे ते सर्व समाजाच्या विरोधात आणि खास करून आदिवासी समाजाचे जे काही कायदे ते बदलण्याचा प्रयत्न हे सरकार तिथं करतंय. त्यामुळे यांना काय पडलंय तर फक्त सत्तेचं पडलंय. आणि सत्तेचं पडत असताना आपले जे सामान्य लोक आहेत ते कुठेतरी बाजूला राहतात. त्यामुळे परत एकदा मी आपल्या सर्वांना विनंती करतो, अनेक नेते ते बोलणार आहेत, त्यामुळे जाता जाता मी आपल्या सर्वांना विचारतो, आपलं कुठलं चिन्ह आहे? नाही हो, ऐकू नाही आलं. काय? तुतारी वाजवणारा माणूस. आपल्या बाळामामाला आपण कितीला निवडून देणार आहे? कमीत कमी कम से कम 2 लाख. काय? किती? कम से कम 2 लाख. आणि त्याच्याच बरोबर भाजपची अजून एक रणनीती तुम्हाला सांगतो. भाजप काय करतं, जेव्हा त्यांचा उमेदवार निवडून येणार नाही त्यांना दिसतं तेव्हा अनेक वेळा ते अपक्ष उमेदवाराला उभं करतात आणि लोकशाही बदलण्याचा प्रयत्न तिथं करण्याचा ते विचार करतात. जेव्हा अशाच पद्धतीने मत विभाजन होण्यासाठी जेव्हा एखाद्या उमेदवाराला उभं केलं जातं त्याचा अर्थ संविधानाला कुठेतरी बदलण्याचा प्रयत्न नाही तर लोकशाही तिथं बोलवण्याचा प्रयत्न हा केला जातोय. त्यामुळे पलीकडनं अजून कोण उभं राहिलं हे आपल्याला माहित नाही. आपण फक्त एकच लक्ष डोक्यात घ्यायचं, तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे आणि त्याच चिन्हाच्या पुढे आपल्याला बटन दाबायचंय आणि लोकशाही टिकवण्यासाठी सगळेजण एकत्रित यायचंय. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, लाल सलाम.